आजच्या वचनाचं किंवा संदेशाचा जो काही शीर्षक आहे तो आहे देवाला प्रथम ठेवा. पुट गॉड फर्स्ट. देवाला प्रथम ठेवा. मत्तई कृत शुभवर्तमान याचं 6वा अध्याय वचन 33. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 33. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला प्रथम किंवा पहिल्याने देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याकरिता सांगत आहे प्रियानो. आणि मग म्हटलेलं आहे की या दोन गोष्टी बरोबर आपल्याला इतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिळतील. प्रियानो, आम्ही पाहतो विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आजकाल फार मोठा संघर्ष त्यांना करावा लागतो. आणि तो संघर्ष कोणता आहे तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना समजत नाही की कोणत्या गोष्टीला त्यांनी प्रथम प्राधान्य द्यावं, आणि म्हणून चुकीच्या गोष्टींना ते प्राधान्य देतात आणि त्यांना जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. बरेच लोक असे म्हणतात की आम्ही देवावरती प्रेम करतो, पण ते देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये देत नाहीत. ते आपल्या व्यवसायाला, आपल्या करिअरला फर्स्ट करतात, प्रथम स्थान देतात. ते आपल्या परिवाराला प्रथम स्थान देतात. काही लोक पैशाला प्रथम स्थान देतात, काही आरामदायी जीवनाला प्रथम स्थान देतात, काही सेवा कार्याला प्रथम स्थान देतात, स्वतःच्या इच्छांना प्रथम स्थान देतात, पण देवाला प्रथम स्थान ते देत नाही. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान हे दिलं पाहिजे. परमेश्वराला आमच्या जीवनाचा फक्त एक भागच बनायचं नाहीये, तर त्याला आमच्या संपूर्ण जीवनावरती त्याला प्रभुत्व, स्वामित्व हवं आहे. आणि ही त्याची मागणी आहे. गॉड त्यासाठी डिमांड करत आहे की आम्ही आमच्या जीवनाचं प्रभुत्व, स्वामित्व आम्ही त्याला द्यावं. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान आम्ही देवाला द्यावं, याची मागणी देव तुमच्या आणि माझ्याकडून तो करत आहे. आणि प्रियानो, ज्या वेळेस आम्ही देवाला प्रथम स्थान देतो त्यावेळेस बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित क्रमवार त्या होतात. हालेलुया. पण प्रथम स्थान जे आहे ते परमेश्वराला आम्ही दिलंच पाहिजे. आणि म्हणून सर्वात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की देव प्रथम स्थानाची तो मागणी करतो. देव प्रथम स्थानाची मागणी करतो. गॉड डिमांड्स फर्स्ट प्लेस. जर आपण निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि वचन 3 जर काढलं, एक्झोडस 20 वर्स 3, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. हालेलुया. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत असं परमेश्वर म्हणतो. म्हणजेच तो एकटाच आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. तो एकटाच देव म्हणून आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. त्याला द्वितीय स्थान नको आहे. त्याला दुय्यम स्थान आवडत नाही. तो तुमच्या आणि माझ्या बरोबर कधीही तो स्पर्धा करत नाही. तुमच्या आणि माझ्या महत्वाकांक्षा आहेत, तुमच्या आणि माझे नातेसंबंध आहेत, तुमच्या आणि माझ्या ज्या मालमत्ता आहेत, आमची जी काही स्वप्न आहेत, त्याच्या बरोबर तो स्पर्धा करत नाही. गॉड या सर्व गोष्टींबरोबर कम्पीट करत नाही. तो तुमचं आणि माझं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी तो कोणत्या प्रकारची मोहीम राबवतो असं नाहीये प्रियानो. किंवा तो तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये स्वतःसाठी जागा निर्माण करण्याकरिता तो कोणत्याही प्रकारचं नेगोसिएशन किंवा वाटाघाटी जी आहे ती तो करत नाही. प्रियानो, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो आदी आणि अंत तोच आहे.
आणि म्हणून एक राजा म्हणून त्याला द्वितीय स्थान नको आहे. कोणताही राजा या जगामधला जरी आपण पाहिलं तर तो स्वतःसाठी दुय्यम स्थान हे घेत नाही. आणि हा तर आपल्या राजांचा राजा आहे, हा तर आपला स्वर्गीय राजकुमार आहे, त्याला आपण द्वितीय स्थान कसं काय देऊ शकतो? आणि म्हणून प्रियांनो, एखादं राज्य जर का असेल तर त्या राज्यामध्ये कोणी दोन राजे नसतात. एक राजासन आणि दोन राजे असे कधीही नसतात. एका राज्यामध्ये एकच राजा आणि एकच राजासन असतं. आणि म्हणून त्यावरती किंवा त्या सिंहासनावरती आम्हाला फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच स्थान द्यायचं आहे. आणि मग ज्या वेळेस आम्ही इतर गोष्टींना आपण आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो, त्यावेळेस त्या इतर गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी देव होऊन बसतात. हालेलुया. जर आम्ही पैशाला स्वतःवरती नियंत्रण करायला दिलं तर पैसा आमच्यासाठी देव बनतो. जर आम्ही नातेसंबंधांना, नातेवाईकांना जर आम्ही स्वतःवरती ताबा ठेवण्याकरिता दिलं तर आमचं नातेसंबंध जे आहेत ते आमच्यासाठी देव होऊन बसतात. जर आम्ही आराम करण्याकरिता किंवा आरामाला जर का आम्ही स्वतःवर नियंत्रण करायला दिलं, इफ कम्फर्ट कंट्रोल्स अस, मग कम्फर्ट आमचा देव बनतो. ते आराम जो आहे तो आमचा देव बनतो. जर का आम्ही देवाबरोबर असलेली जी जवळीकता आहे त्याची जागा जर का आम्ही सेवा कार्याला दिली तर सेवा कार्य आमचं देव बनतं. ज्या काही गोष्टींना तुम्ही देवाचाच प्रथम स्थान देता त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मूर्ती अशा बनतात. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये मूर्ती बनवू देऊ नका. आणि त्या गोष्टींना तुमच्यावरती नियंत्रण ठेवायला देऊ नका. नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे किंवा आठवण केली पाहिजे की देव दुसऱ्या क्रमांकावर येणार नाही. देवाला नेहमी प्रथम स्थान आमच्या जीवनातलं हवं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याला आमच्या जीवनामध्ये ते प्रथम स्थान, ती पहिली जागा, ते पहिलं प्राधान्य तुम्ही आणि मी त्याला दिलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट ही आहे की देवाचा प्रथम शोध घेणे म्हणजे त्याच्या राज्याला प्राधान्य देणे. Seeking God first means prioritizing His kingdom. याच मत्तई 6:33 मध्ये आपण वाचलेलं आहे. तिथे म्हटलेलं आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी जो शब्द पहिल्याने लिहिलेला आहे त्याला अंडरलाईन करा. काही पवित्र शास्त्रातल्या दुसऱ्या व्हर्जन मध्ये प्रथम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रथम आम्ही देवाच्या राज्याचा आम्ही शोध घेतला पाहिजे. म्हणजे प्रथम आम्ही देवाच्या राज्याला आम्ही प्रथम स्थान जे आहे आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. देवाने असं या वचनामध्ये म्हटलेलं नाही की प्रथम तुम्ही पैशासाठी झटा, पैशाचा शोध घ्या असं म्हटलेलं नाही. किंवा आरामाचा तुम्ही शोध घ्या, तुमचं आरामदायी जीवन असावं यासाठी तुम्ही झटा असं म्हटलेलं नाहीये. त्या ठिकाणी असं देखील म्हटलेलं नाही की तुम्ही यशासाठी झटा, तुम्हाला यश प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही झटा, किंवा नातेसंबंधासाठी तुम्ही झटा असं म्हटलेलं नाही. पण तो म्हणतो प्रथम देवाच्या राज्याचा तुम्ही शोध घ्या, देवाचं राज्य मिळवण्यासाठी तुम्ही झटा असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचा देव जो आहे
तो व्यवस्थेचा देव आहे. ही इज अ गॉड ऑफ ऑर्डर. हालेलुया. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला ते क्रमवार जो आहे ते घालून देतो. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनाचं व्यवस्थापन आमचा देव तो करतो. काही लोकांना प्रार्थना करायची नसते, पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शांती पाहिजे नसते. काही लोकांना आज्ञाधारकपणा नको असतो. देवाच्या आज्ञा त्यांना पाळायच्या नसतात, पण देवाचे सर्व आशीर्वाद त्यांना पाहिजे असतात. काही लोकांना आत्मसमर्पण करायचं नसतं. आत्मसमर्पणाविना त्यांना प्रगती पाहिजे असते. ब्रेक थ्रूज त्यांना पाहिजे असतात विदाउट सरेंडर. पण परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर म्हणत आहे की प्रथम तुम्ही त्याच्या राज्याला आणि त्याच्या नीतिमत्वाला तुम्ही प्रथम स्थान द्या. त्यासाठी तुम्ही झटा. आणि मग तो काय म्हणतो की त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे प्रथम आम्ही देवाचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवायचं आहे आणि त्यानंतर इतर सर्व गोष्टी, ज्या काही गोष्टी तुम्हाला आणि मला पाहिजे आहेत, ज्या गोष्टींची तुम्हाला आणि मला गरज आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला परमेश्वर प्राप्त करून देणार आहे. सर्व गोष्टी म्हटलेला आहे. तो शब्द सर्व सुद्धा तुम्ही अंडरलाईन करू शकता. सर्व गोष्टी म्हटलेला आहे. कोणतीही एक ठराविक गोष्ट देणार असं परमेश्वर अभिवचन देत नाही, तर सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला प्राप्त होतील असं त्याचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. जर आम्ही देवाला प्रथम स्थान दिलं तर त्यानंतर जे आहे आम्हाला यश पण मिळणार, आम्हाला आरामदायी जीवन मिळणार, आम्हाला पैसा मिळणार, आम्हाला नातेवाईक मिळणार, आम्हाला शांती मिळणार, आम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद मिळणार आणि आमची प्रगती सुद्धा होणार. पण प्रथम आम्ही देवाच्या राज्याचा आम्ही शोध घेतला पाहिजे. हालेलुया. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 1 आणि 2. कलोशियन्स चॅप्टर 3 वर्सेस 1 and 2. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. हालेलुया. या वचनामध्ये तुम्हाला आणि मला काही आज्ञा देण्यात आलेल्या आहेत आणि या आज्ञेमध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही जिथे आमचा प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे, तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ज्या स्वर्गातल्या गोष्टी आहेत, त्या मिळविण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही आणि मी केला पाहिजे. याचा अर्थ हा आहे की देवाच्या राज्याला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे आणि जे ख्रिस्ताचे मूल्य आहेत, जे क्राइस्ट व्हॅल्यूज आहेत, त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. किंवा आमचं जीवन ख्रिस्ताच्या मूल्यांबरोबर आम्ही ते संरेखित अलाइन केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही आत्मिक सद्गुणांसाठी आम्ही झटलं पाहिजे. म्हणजे आत्मिक सद्गुण याचा पाठलाग आम्ही केला पाहिजे आणि ते सगळे आत्मिक सद्गुण आमच्या जीवनामध्ये दिसून आले पाहिजेत. आणि मग वचन आम्हाला सांगतं पुढे की आम्ही फक्त वरील गोष्टींकडे, म्हणजे स्वर्गीय गोष्टींकडे आम्ही मन लावलं पाहिजे आणि आम्ही पृथ्वीवरील गोष्टींकडे आम्ही मन लावायचं नाही. हालेलुया. म्हणजे मुद्दामहून, डेलिबरेटली मुद्दामहून आम्ही आमचे विचार, आमच्या इच्छा आणि आमचं लक्ष जे आहे ते आम्ही देवावरती केंद्रित केलं पाहिजे. देवाचा दृष्टिकोन काय आहे याच्याकडे तुम्ही आणि मी लक्ष दिलं पाहिजे. देवाच्या दृष्टिकोनाचा विचार आम्ही केला पाहिजे आणि या पृथ्वीवरील गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे. म्हणजे पृथ्वीवरील गोष्टी कोणत्या आहेत, तर या पृथ्वीवर असणारं जे काही सुख आहे, म्हणजे सांसारिक सुख आहे, किंवा या जगामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे लोभ आमच्या जीवनामध्ये येऊ शकतात,
त्या गोष्टी आणि स्वार्थी गोष्टी ज्या आहेत किंवा स्वार्थ ज्या गोष्टीमुळे आमच्या जीवनामध्ये येऊ शकतो, या सर्व गोष्टी आम्ही टाळल्या पाहिजेत. या सर्व पृथ्वीवरील गोष्टींकडे आम्ही आमचं लक्ष लावू नये. त्या सर्व गोष्टी ज्या पृथ्वीवर आहेत त्या मिळवून घेण्यासाठी आम्ही झटायचं नाही आहे. पण ज्या गोष्टी वरील गोष्टी आहेत, म्हणजे ज्या स्वर्गीय गोष्टी आहेत, त्या मिळवण्याकरिता तुम्ही आणि मी झटलं पाहिजे. आणि मग प्रथम देवाचा शोध घेणे म्हणजे काय? प्रथम देवाचा शोध घेणे म्हणजे काय? टू सीक गॉड फर्स्ट मीन्स व्हॉट? तर आपल्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे. पहिली गोष्ट आहे आपल्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला प्राधान्य देणं. दुसरी गोष्ट ही आहे की पृथ्वीवरील प्रयत्नांपेक्षा किंवा पृथ्वीवरील सुखापेक्षा देवाच्या राज्याला तुम्ही प्राधान्य द्या. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही सर्व सुख सोयींपेक्षा तुम्ही आज्ञाधारकपणाला प्राधान्य द्या. प्रायोरिटाइज ओबिडियन्स ओव्हर कन्व्हिनियन्स. जे सोयीस्कर आम्हाला वाटतं त्याला प्राधान्य न देता आम्ही आज्ञाधारकपणाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट ही आहे की लोकप्रियतेपेक्षा आम्ही पावित्र्याला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रायोरिटाइज होलीनेस ओव्हर पॉप्युलॅरिटी. हालेलुया. लोकप्रियतेपेक्षा पावित्र्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि प्रियानो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही देवाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. हालेलुया. प्रथम आम्ही देवाच्या राज्याचा आणि देवाच्या नीतिमत्वाचा आम्ही शोध घेतला पाहिजे. म्हणून आज एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, काय मी माझ्या कामाच्या वेळापत्रकामध्ये, माझ्या वर्क शेड्यूल मध्ये देवाला प्रथम प्राधान्य देत आहे का? काय मी माझ्या फायनान्स मध्ये, माझ्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा माझ्या आर्थिक उत्पन्नांमध्ये मी देवाला प्रथम प्राधान्य देत आहे का? काय मी माझ्या निर्णयांमध्ये, डिसिशन्स मध्ये मी देवाला प्रथम स्थान देत आहे का? काय मी माझ्या नातेसंबंधामध्ये मी देवाला प्रथम प्राधान्य देत आहे का? हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे प्रियानो. आणि जर का तुम्ही देत नसाल तर आज मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही देवाला प्रथम स्थान द्यायचं तुम्ही शिका. म्हणजे त्याच्याबरोबर तुम्हाला सुद्धा प्रथम स्थान हे मिळेल. हालेलुया. कारण जिथे देव तिथे तुम्ही, आणि जिथे तुम्ही तिथे देव. मग देवाला जर तुम्ही प्रथम स्थान दिलं तर तुम्हाला सुद्धा ऑटोमॅटिक देव त्याच्या बरोबर प्रथम स्थान देतो. हालेलुया. आणि मग काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत अशा सेवकांचं की ज्याने देवाला प्रथम ठेवलेला आहे, ज्याने देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलेलं आहे, प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. त्यांची काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत. ती आपण एक एक करून पाहूया. तर सर्वप्रथम मला अब्रामाचं उदाहरण तुम्हाला देऊ द्या. अब्रामाने त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनात ज्या सर्वात मौल्यवान मालमत्ता होती त्याच्याहून अधिक स्थान त्याने देवाला दिलेलं आहे. आणि जो आशीर्वाद देवापासून आदामाला भेटला, जो पुत्र देवाला आदामापासून भेटला, त्या पुत्राच्या वर त्याने देवाला स्थान दिलेलं आहे. हालेलुया. आणि जर का आपण उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि वचन 1 ते 18 जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपण तो शास्त्र भाग आपण वाचणार नाहीये. पण तुम्हा सर्वांना ही गोष्ट ठाऊक आहे की परमेश्वराने अब्रामाला आशीर्वाद दिला, त्याला पुत्र संतान झाला, त्या मुलाचं नाव त्यांनी इसाक ठेवलं. आणि मग काही दिवसानंतर परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की मला तू इसाक
जो पुत्र मी तुला दिलेला आहे तो मला आता परत पाहिजे आहे. आणि म्हणून इसाकाचा वध करायला अब्राहमाला सांगण्यात आलेला आहे. ती एक प्रकारची अब्राहमाच्या विश्वासाची परीक्षा देव घेत आहे. हालेलुया. प्रियानो, देव परीक्षा तुमची आणि माझी घेतो यासाठी की आम्ही त्याच्यावरती किती प्रेम करतो हे तो पाहतो. आमचा त्याच्यावरती विश्वास किती आहे हे पाहण्यासाठी तो आमच्या जीवनामध्ये आमची परीक्षा घेतो. आम्ही दान देणाऱ्याला आम्ही महत्व देतो की आम्ही त्या दिलेल्या दानाला महत्व देतो? म्हणजे आम्ही त्या देणाऱ्याला, त्या गिव्हरला महत्व देतो का आम्ही त्या गिफ्टला महत्व देतो हे तो पाहतो. त्याचबरोबर आम्ही आशीर्वाद देणाऱ्याला आम्ही महत्व देत आहे की त्या आशीर्वादाला महत्व देत आहे याची परीक्षा तो पाहतो. अभिवचन देणाऱ्याला आम्ही महत्व देत आहे का? प्रॉमिस मेकरला आम्ही महत्व देत आहे का? की आम्ही अधिक महत्व दिलेल्या अभिवचनाला आम्ही देत आहोत हे तो पाहतो. पहा, ज्यावेळेस अब्राहमाला त्याच्या पुत्राला, एकुलता एक पुत्राला ज्यावेळेस देण्यास सांगितलं त्यावेळेस अब्राहम त्या डोंगरावरती चढतो आणि डोंगरावरती चढत असताना तो म्हणतो, जर का देवा तुला हा पुत्र हवा असेल तर तू त्याला घेऊ शकतो. आणि असं बोलून अब्राहमाने देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलेलं आहे. जरी तो पुत्र त्याला बऱ्याच वर्षांनी झालेला होता, जरी तो अभिवचनाचा पुत्र होता, तरी देखील त्याने त्या पुत्राच्या पुढे त्याने देवाला ठेवलेला आहे. देवाला प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून देवाने त्याला काय केलेलं आहे, त्याच्याकडून त्याचा पुत्र जो आहे तो घेतला नाही. अब्राहमाने आपल्या पुत्राचा वध करण्या अगोदर जे आहे त्याला देवाने एक एडका त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या झुडपामध्ये अडकलेला एक एडका होता आणि तो एडका त्याने घेतलेला आहे आणि त्या एडक्याचं जे अर्पण जे आहे ते अब्राहमाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहा प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाला प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये देतो त्यावेळेस योग्य समयी परमेश्वर तुमचा आणि माझा पुरवठा करतो. ज्या प्रकारे त्याने वधण्यासाठी त्या ठिकाणी एक एडका अब्राहमाला दिला, त्याचप्रमाणे देव तुमचा आणि माझा सुद्धा पुरवठा ऐन वेळेस तो करत असतो. हालेलुया. दुसरं उदाहरण दानियेलाचं आहे. प्रियानो, दानियेलाने सुद्धा देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलेलं आहे. त्या ठिकाणचं जे काही सरकार होतं, जे काही राज्य होतं किंवा जो राज्य दरबार होता, त्या राजाच्या दबावाखाली तो आला नाही, त्या सरकारच्या दबावाखाली तो आला नाही, पण त्याने देवाला प्रथम स्थान दिलेलं आहे. दानियेलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वचन 10. डॅनियल चॅप्टर 6 वर्स 10. या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, या 10व्या वचनाच्या काही वचना अगोदर आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जे आहे एक फरमान काढलेलं होतं. काय होतं ते फरमान? तर त्या ठिकाणी त्या राजवाड्यातल्या लोकांनी, जे कोणी अधिकारी होते, त्यांनी त्या राजाला म्हटलं होतं की राजा, तुझ्याशिवाय जो कोणी देवाची किंवा मानवाची आराधना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावं. आणि हे फरमान काढल्यावरती राजाने त्या फरमानावरती सही केलेली आहे. आणि ती सही केल्यानंतर दाविदाने ते ऐकलं आणि की राजाने सही त्या फरमानावरती केलेली आहे. आणि ते ऐकल्याबरोबर तो त्याच्या घरी गेला आणि त्याने आपलं तोंड जे आहे ते यरुशलेमेच्या दिशेने, त्याची जी खिडकी होती त्या दिशेने त्यांनी आपले तोंड केलं
आणि तो त्याच्या गुडघ्यावरती आला आणि दिवसातून तो 3 वेळेस प्रार्थना करू लागला आणि देवाला धन्यवाद देऊ लागला. म्हणजेच की त्याने प्रथम स्थान जे आहे ते परमेश्वराला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तो फरमान त्यांनी काढलेला आहे, राजाने काढलेला आहे, म्हणून त्या दबावाखाली तो आलेला नाही. का अशा प्रकारचा फरमान तू काढलेला आहेस? का आम्ही देवाची सेवा करायची नाही, आराधना करायची नाही, भक्ती करायची नाही, असा वादविवाद त्यांनी त्या ठिकाणी त्या राजा बरोबर घातलेला नाही. पण तो शांतपणे आपल्या घरी आला आणि त्यांनी त्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. म्हणजेच त्यांनी देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये दिलेलं आहे आणि देवाकडून त्याने मार्गदर्शन प्राप्त करून घेतलेलं आहे. दाविदा पुढे एक निवड होती. एक तर तो त्या ठिकाणी जी संस्कृती ते करत होते राजाला नमन करण्याची, त्या संस्कृती पुढे तो नमला नाही किंवा त्या संस्कृतीच्या पुढे त्याने झुकलं पाहिजे होतं किंवा देवापुढे त्यांनी झुकलं पाहिजे होतं. अशा प्रकारच्या 2 गोष्टी त्याच्या समोर होत्या. पण दाविदाने कशाची निवड केलेली आहे? तर दाविदाने देवासमोर नमन करण्याची निवड केलेली आहे. आणि मग त्या ठिकाणचे लोक जे आहेत ते त्याला सांगत होते की प्रार्थना करायचं तू थांबव, नाहीतर तुला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. आणि मग दावीद प्रभावीपणे म्हणाला की मी त्या सिंहाची निवड किंवा तडजोडीची निवड करण्याऐवजी मी माझ्या देवाची निवड करत आहे. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी त्याला त्या सिंहाची भीती वाटली नाही. सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकलं जाईल, तिथे टाकल्यानंतर त्याचा मृत्यू होईल याची त्याला भीती वाटली नाही. पण त्याने देवाची निवड केली. तो तरी देखील प्रार्थना करत राहिला, तो देवाचा आदर करत राहिला आणि त्यांनी देवाला प्रथम स्थान दिलेलं आहे. प्रियानो, तो देवाला प्रथम स्थान, प्रथम प्राधान्य हे देत राहिला प्रियानो. आणि दाविदाने देवाला प्रथम स्थान दिल्यामुळे काय झालेलं आहे? सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकल्यानंतर त्या सिंहांची तोंड बंद झालेली आहेत. जणू काय त्यांची भूक जी आहे ती भूक कमी झाले असल्याप्रमाणे, त्यांचा ॲपेटाईट पूर्णपणे लूज झालं असल्या कारणाने अशा प्रकारे त्यांची तोंड जी आहेत ती परमेश्वराने बंद केलेली आहेत. प्रियानो, पहा, ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवाला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो, त्यावेळेस ज्या गोष्टी आमचा नाश करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये आलेल्या असतात, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत, आमचा नाश होत नाही. तर त्या गोष्टींच्या द्वारे एक साक्ष, अद्भुत साक्ष आमच्या जीवनामध्ये घडते आणि त्या गोष्टींमुळे नाश होत नाही, तर त्या गोष्टींमुळे आमची उन्नती होते. हालेलुया. आणि तेच दानिएलच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्यामुळे त्याच्या जीवाचा नाश झालेला नाही, तर त्याला पुढे प्रमोशन मिळालेलं आहे, बढती मिळालेली आहे, उन्नती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून प्रियानो, किती जरी मोठी किंमत आम्हाला आमच्या जीवनामध्ये मोजावी लागली तरी ती मोजावयास आम्ही तयार असलं पाहिजे प्रियानो. कारण ज्या वेळेस आम्ही देवाचा आदर करतो त्यावेळेस देव आमचा आदर करतो. म्हणून आम्हाला देवाचा सन्मान आणि आदर आम्हाला प्रथम केला पाहिजे आणि मग देव आमचा आदर केल्याशिवाय राहत नाही. तिसरं उदाहरण मला तुम्हाला देऊ द्या. ते सारफत येथील विधवा, तिचं उदाहरण आहे. तर सारफत येथील विधवेने सुद्धा तिच्या कमतरतेमध्ये देवाला प्रथम स्थान दिलेलं आहे. जर आपण पहिले राजे याचा 17वा अध्याय वचन 8 ते 16 जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या शास्त्र भागामध्ये आपल्याला एलिया आणि सारफतील विधवा हिची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या आपण तो शास्त्र भाग वाचूया. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा,
पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा त्या स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखीन हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्ही पाहतो की कशा प्रकारे एलियाच्या द्वारे या विधवा स्त्रीने देवाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. तिने स्वतःची तहान भूक मिटवण्याच्या अगोदर एलियाच्या द्वारे तिने देवाला प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि त्याचा काय परिणाम झालेला आहे हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की तेलाची कुपी आटली नाही. आणि दुसरा परिणाम काय झाला की पिठाचे मडके रिकामे झाले नाही. हालेलुया. आणि या स्त्रीने काय केलं, एक मूठभर तिने पीठ घेतलं, त्यामध्ये थोडं तेल घातलं आणि तिने काय केलेलं आहे, एक छोटीशी भाकर करून तिने एलियाकडे आणलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे एलियाने तिला करायला सांगितलं, तिने एलियाने दिलेली आज्ञा पाळली आणि त्याप्रमाणे ती भाकर करण्यास ती गेली. आणि मग एलियाच्या द्वारे परमेश्वराने तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की ज्या वेळेस तिने देवाला प्राधान्य दिलं त्यावेळेस तिच्या कुपीतलं तेल हे संपलं नाही, ते तेल वाहतच गेलं. आणि तिचं पीठ जे आहे ते देखील, ते पीठ संपलं नाही तर ते पीठ देखील वाढत गेलेलं आहे प्रियानो. आणि एवढंच नव्हे तर बऱ्याच दिवसापर्यंत म्हटलेलं आहे, पुष्कळ दिवसापर्यंत तिचा कुटुंबाचा निर्वाह झाला. म्हणजे घरातले जेवढे लोक होते ते बरेच दिवसापर्यंत खात पीत गेले. हालेलुया. असा आशीर्वाद या सारफतच्या विधवेला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानो, कमतरतेमध्ये सुद्धा ज्या वेळेस आम्ही देवाला प्रथम प्राधान्य देतो त्यावेळेस अलौकिक पुरवठा देव आमच्या जीवनामध्ये मोकळा करतो. हालेलुया. सुपरनॅचरल सप्लाय देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला रिलीज केलेलं पाहायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण पाहूया की देवाला प्रथम प्राधान्य दिल्यामुळे कोणते आशीर्वाद आमच्या जीवनाला प्राप्त होतात. देवाला ज्या वेळेस आम्ही प्रथम प्राधान्य देतो त्यावेळेस जो पहिला आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो तो हा आहे की आम्हाला दैवी पुरवठा मिळतो. हालेलुया. आमचा दैवी पुरवठा होतो, डिवाइन प्रोव्हिजन. आणि तेच या मत्तई 6:33 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्या वेळेस प्रथम आपण देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आपण झटतो त्यावेळेस इतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आणि मला मिळतात. म्हणून ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत, ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे, ज्या गोष्टी आमच्या जीवनासाठी आम्हाला आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टींचा पुरवठा जो आहे तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करतो. म्हणून आम्हाला प्रथम
देवाचा शोध घ्यायचा आहे, त्याच्या राज्याचा शोध घ्यायचा आहे, त्याच्या नीतिमत्वाचा शोध घ्यायचा आहे. मग तो आमच्या जीवनामध्ये पुरवठा करतो. त्याची कृपा आणि त्याची शांती तो तुम्हाला आणि मला देतो. दुसरी गोष्ट किंवा दुसरा आशीर्वाद हा आहे की ज्या वेळेस आम्ही देवाला प्रथम स्थान देतो त्यावेळेस देव आमचा दैवी मार्गदर्शन करतो. डिवाइन गायडन्स तो तुम्हाला आणि मला देतो किंवा डिवाइन डायरेक्शन तो तुम्हाला आणि मला देतो. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय वचन 5 आणि 6. Proverbs chapter 3 verses 5 and 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही अगदी मनापासून अंतःकरणापासून आमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आमच्या स्वतःच्या बुद्धीवरती आम्हाला असलेली जी बुद्धी आहे, जे विजडम आहे, जे ज्ञान आहे त्यावरती आम्ही अवलंबून राहू नये, तर आम्ही देवावरती अवलंबून असलं पाहिजे. आणि आमच्या सर्व मार्गामध्ये आम्ही जर का देवाचा आदर केला तर देव तुमचा आणि माझा मार्गदर्शक होणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मार्गामध्ये त्या देवाचा आदर ज्या वेळेस करतो तेव्हा देव तुमचं आणि माझं मार्गदर्शन करतो. हालेलुया. तो तुमचा आणि माझा मार्गदर्शक होतो. म्हणून देवाला प्रथम स्थान द्या. देवाला जो आदर द्यायचा आहे तो आदर आणि सन्मान तुम्ही त्याला द्या, म्हणजे तो तुमचं आणि माझं मार्गदर्शन करेल. हालेलुया. आणि 3रा आशीर्वाद जो आम्हाला भेटतो देवाला प्रथम स्थान दिल्यामुळे ते आहे दैवी संरक्षण, डिवाइन प्रोटेक्शन. दैवी संरक्षण तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. जर आपण दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 16 ते 28 पाहिलं, त्याकडे आपण जाणार नाही, तुम्हा सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. डॅनियल चॅप्टर 3 वर्स 16 to 28. त्यामध्ये आपण पाहतो की 3 इब्री मुलं आहेत, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. ते त्या राजाची आराधना करण्यासाठी त्यांनी मनाई केली आहे आणि म्हणून त्यांना जे आहे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि या तिन्ही इब्री लोकांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या जीवापेक्षा अधिक महत्व त्यांनी देवाला दिलेलं आहे. स्वतः जिवंत राहण्यापेक्षा त्यांनी प्रथम स्थान जे आहे ते देवाला आपल्या जीवनामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तर त्या जळत्या भट्टीतून परमेश्वराने त्यांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. त्या अग्नीपासून परमेश्वराने त्यांना जपलं आणि सुरक्षित बाहेर काढलेलं आहे. अशा प्रकारचं दैवी संरक्षण तुम्हाला आणि मला सुद्धा प्राप्त होईल. पण त्याकरिता आम्ही सर्व गोष्टींहून अधिक प्राधान्य आम्ही परमेश्वराला दिलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग काही व्यवहारिक गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत, ज्याच्याद्वारे आम्ही देवाला प्रथम स्थान देऊ शकतो. आणि म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आम्ही प्रथम स्थान जे आहे ते देवाला आम्ही दिलं पाहिजे. आम्ही इतर काही गोष्टी करण्या अगोदर आमच्या दिवसभरातल्या ज्या काही दैनंदिन गोष्टी आहेत, काम आहेत, ते करण्या अगोदर आम्ही प्रथम देवाकडे वळलं पाहिजे, देवाची प्रार्थना केली पाहिजे, त्याची स्तुती आराधना केली पाहिजे आणि मगच आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही केली पाहिजे. आमच्या फोनकडे जाण्या अगोदर, आमचे मेसेजेस सोशल मीडियावरती चेक करण्या अगोदर, आम्ही कोणतीही बातमी आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचण्या अगोदर किंवा टीव्हीवर पाहण्या अगोदर आम्ही देवाला प्रथम स्थान हे दिलं पाहिजे. आम्ही लोकांना प्रथम स्थान देण्या अगोदर आम्ही देवाला प्रथम स्थान हे दिलं पाहिजे. लोकांना इतकं महत्व आम्ही देत असतो की देवाचं महत्व आम्ही कमी करत असतो. आणि म्हणून त्या लोकांना प्राधान्य देण्याऐवजी आम्ही देवाला प्रथम प्राधान्य हे
दिलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये हेच केलं. ज्या वेळेस तो या भूतलावरती आला, तो मनुष्यांमध्ये ज्या वेळेस तो राहिला, ज्या वेळेस त्याने या ठिकाणी त्याचं सेवा कार्य केलं, त्यावेळेस मार्क कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 35 मध्ये लिहिलेला आहे. मार्क चॅप्टर 1 वर्स 35. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. हे प्रभू येशू ख्रिस्ता विषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ता सकाळी मोठ्या पहाटेस, म्हणजे अजून अंधारच आहे, सकाळ अजून व्हायची आहे, सूर्यप्रकाश अजून दिसत नाही, त्याच्या अगोदर जे आहे तो उठून जे आहे अशा प्रकारे एकांतामध्ये जाऊन, रानामध्ये जाऊन तो देवाची प्रार्थना करत होता. म्हणजे त्याचं दिवसभराचं काम करण्या अगोदर येशू देवाच्या सानिध्यामध्ये जात होता. देवाला तो कशा प्रकारे प्रथम प्राधान्य देत होता हे या वचनामध्ये लिहिलेलं आहे. प्रार्थना करून तो दाखवत होता की माझ्या जीवनामध्ये अधिक महत्व मी देवाला देत आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला सुद्धा रोज सकाळी प्रथम प्राधान्य देवाला द्यायचं आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आमच्या सर्व निर्णयांमध्ये आम्हाला देवाला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे. बऱ्याच वेळेस असं असतं की आम्ही अगोदर निर्णय घेतो, अगोदर कोणत्याही गोष्टीची आम्ही निवड करतो आणि मग त्यानंतर मग आम्ही देवाला विचारायला जातो, देवा तुझी याच्यामध्ये मान्यता आहे का? हे चुकीचं आहे प्रियानो. प्रथम आम्ही देवाची मान्यता घ्यायची आहे, त्याचं अप्रुव्हल आम्ही घ्यायचं आहे. देवाला विचारायचं आहे की देवा हा निर्णय मी घेत आहे, हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, हे आम्ही देवाला विचारलं पाहिजे आणि मगच आम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. प्रथम देवाला स्थान आमच्या निर्णयामध्ये आम्ही दिलं पाहिजे. आणि म्हणूनच या नीतिसूत्रामध्ये आपण पाहिलं, नीतिसूत्र 3, 5 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे की तू तुझ्या बुद्धीवरती अवलंबून राहू नको, तर तू देवावरती अवलंबून राहा. आमच्या बुद्धीने, आमच्या विचाराने आम्हाला निर्णय घ्यायचे नाही, कारण मानवी बुद्धीने आम्ही जर का काही गोष्टी करायला गेलो तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्हाला अपयश मिळतं. ते निर्णय बऱ्याच वेळेस चुकीचे ठरतात. पण जर आम्ही देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेतलं आणि देवाच्या आम्ही जर का प्रथम विचार केला, देवाची मान्यता त्याच्यामध्ये आहे की नाही हे जर का आम्ही त्याला विचारून घेतलं, तर देव तुमचं आणि माझं काय करणार आहे? मार्गदर्शन करणार आहे आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सहाय्य प्राप्त करून देणार आहे. तिसरी गोष्ट ही आहे जी तुम्ही आणि मी प्रॅक्टिकली करू शकतो, ती ही आहे की आम्ही आमच्या आर्थिक गोष्टींमध्ये सुद्धा देवाला प्रथम स्थान द्यायचं आहे. आमच्या फायनान्सेस मध्ये आम्हाला देवाला प्रथम स्थान द्यायचं आहे. तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रथम आम्ही देवाचा आदर करतो, त्यावेळेस देव सुद्धा आमचा आदर करतो. त्या देवाला ज्यावेळेस देवाला आम्ही ते प्रथम स्थान आम्ही दिलं पाहिजे. आम्ही त्याला कधीही शेवटचं किंवा अखेरचं स्थान आम्ही त्याला देऊ नये. याच नीतिसूत्र 3 आणि वचन 9 आणि 10 मध्ये म्हटलेलं आहे. प्रॉव्हर्ब्स चॅप्टर 3 वर्स 9 and 10. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला आपल्या प्रथम फळाने देवाचा सन्मान करण्याकरिता सांगितलेलं आहे. जे काही आमचं उत्पन्न आहे, जे काही आम्हाला फायनान्सेस मिळतात, त्याचं प्रथम आम्ही काय केलं पाहिजे? पहिला भाग जो आहे तो आम्ही काढून आम्ही देवाला तो दिला पाहिजे. आणि मग देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय तो राहत नाही. तुम्हाला आणि मला समृद्धी दिल्याशिवाय तो राहत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हटलेलं आहे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील, म्हणजे भरून वाहणारा आशीर्वाद, ओव्हरफ्लोईंग ब्लेसिंग
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो तुम्हाला आणि मला देईल. पण त्यासाठी तुम्हाला आणि मला आमच्या सर्व आर्थिक गोष्टींमध्ये आम्हाला देवाला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे. हालेलुया. त्यानंतर आम्हाला आमच्या नातेसंबंधांमध्ये नातेसंबंधांच्या वर आम्ही देवाला प्रथम ठेवलं पाहिजे. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही काही गोष्टी करत असताना आम्ही प्रथम आमच्या नवऱ्याचा विचार करतो किंवा आम्ही आमच्या लेकराचा विचार करतो, आम्ही इतर नातेवाईकांचा, आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचा विचार करतो आणि देवाला आम्ही विसरतो किंवा देवाला आम्ही त्यांच्या खाली आम्ही ठेवतो. त्यांना प्रथम प्राधान्य आम्ही देतो. जे काही आम्ही करतो ते सगळं आम्ही नातेवाईकांसाठी आम्ही करत राहतो, कारण आम्हाला नातेसंबंध जपायचे असतात म्हणून. आम्हाला लोकांच्या नजरेमध्ये आम्हाला मोठं व्हायचं असतं. कोणी आम्हाला चांगलं म्हणावं, कोणी आमच्या पाठीवरती थाप द्यावी, यासाठी आम्ही त्या नातेसंबंधामध्येच जगत असतो. नातेवाईकांनाच आम्ही उंच करत असतो. प्रियानो, पण बऱ्याच वेळेस देवाचा जो काही उद्देश आमच्या जीवनासाठी आहे त्या उद्देशापासून हे नातेवाईकच तुम्हाला आणि मला लांब करतात. आणि म्हणून त्या नातेवाईकांमध्ये, त्या नातलगांमध्ये, त्या नातेसंबंधामध्ये गुरफटून राहू नका. तुम्ही प्रथम स्थान तुम्ही देवाला द्या आणि मग देव जो आहे ते आपोआप हे नातेसंबंध जे लोकांबरोबरचे आहेत ते आपोआप तुमच्या जीवनामध्ये तो जोडत जाईल. हालेलुया. आणि म्हणून प्रॅक्टिकली आम्ही या जगामध्ये देवाला प्रथम स्थान देत असताना आम्ही त्या दररोजचा दिवस जो आहे तो आम्ही प्रार्थनेने सुरुवात करायची आहे. दररोजच्या दिवसाची सुरुवात आम्ही देवाला प्रथम स्थान देऊन किंवा देवाला वेळ देऊन द्यायचा आहे. दुसरं, आम्ही आमच्या निर्णयामध्ये त्याला प्रथम स्थान द्यायचं आहे. आमच्या फायनान्सेस मध्ये, आर्थिक गोष्टींमध्ये त्याला प्रथम स्थान द्यायचं आहे. आणि आमच्या नातेसंबंधांच्या वर आम्ही देवाला प्रथम ठेवायचं आहे. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही देवाला प्रथम स्थान देतो त्यावेळेस देव जो आहे तो आमची पावलं जी आहे तो नीट करतो. म्हणजे आम्ही कशा प्रकारे पाऊल टाकायला पाहिजे या ख्रिस्ती जीवनामध्ये, ती पावलं जी आहेत किंवा त्या पावलांची क्रमवारी जी आहे ते परमेश्वर लावून देतो. हालेलुया. आणि त्यानंतर जर आपण देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये दिलं तर मनुष्याने कितीही प्रयत्न करून आपल्या जीवनामध्ये जर का सर्व दरवाजे बंद झाले तरी देखील देव तुमच्या आणि माझ्यासाठी बंद झालेले दरवाजे तो उघडणार आहे. आणि तिसरं हे मला सांगू द्या की ज्या वेळेस आम्ही देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये देतो त्यावेळेस सैतान तुमच्या आणि माझ्यावरती कोणत्याही प्रकारची त्याची योजना चालत नाही. सैतानाच्या सर्व दुष्ट योजना आमच्या जीवनातून नष्ट होतात, कारण परमेश्वर सैतानाला तो धमकावून सोडतो. हालेलुया. आणि म्हणून सैतान ही तुमच्या आणि माझ्यावरती हल्ला करू शकत नाही. सर्व प्रकारच्या युद्धामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला विजय प्राप्त करून देईल जर आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं तर. आणि तुमचे आणि माझे जे शत्रू आहेत, जो शत्रू सैतान आहे, त्याला देव आपल्या पायाखाली तो आणणार आहे. आपण त्या शत्रू सैतानाला आपल्या पायाखाली आपण तुडवणार आहोत. असा मोठा आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ करणार ज्या वेळेस आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देऊ. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की देव तुमच्यासाठी कोणताही बॅकअप प्लॅन नाहीये. देव तुमच्यासाठी द्वितीय स्थानावरती नाहीये. आणि देव तुमच्यासाठी आपत्कालीन संपर्क साधण्याची गोष्ट नाहीये, म्हणजे इमर्जन्सी मध्ये कॉन्टॅक्ट करण्याची गोष्ट नाहीये की संकट आलं की तुम्ही धावत तुम्ही जाणार आणि गुडघ्यावर येणार आणि देवाकडे प्रार्थना करून मदत मागणार. अशा प्रकारचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट देव नाहीये. किंवा फक्त रविवारी येऊन देवाची भेट घेणं, नियोजित भेट घेणं
एवढ्या पुरतच देव मर्यादित नाही, तर तो देव सर्वांचा देव आहे. सर्व गोष्टींवर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे, त्याचं स्वामित्व असलं पाहिजे आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही देवाला प्रथम स्थान देणं हे शिकलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा संदेश तुमच्या आणि माझ्याकरिता परमेश्वराने यासाठी सांगितलेला आहे की तुम्ही आणि मी नेहमी आम्ही देवाला ते प्रथम स्थान आम्ही दिलं पाहिजे. आमच्या नातेवाईकांच्या वर आम्ही त्याला ठेवलं पाहिजे. आमच्या नोकरीच्या वर, कामधंद्याच्या वर, आमच्या पैशांच्या वर, आमच्याकडे असलेलं जे काही सुखसोयी आहेत त्या सर्वांच्या वर आम्ही त्याला ठेवलं पाहिजे. आम्ही प्रथम प्राधान्य परमेश्वराला दिलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही त्याचं नीतिमत्व, त्याचं राज्य याला आम्ही महत्व देऊ, त्यावेळेस आपोआप बाकीचे सर्व आशीर्वाद जे आहेत ते तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व जगण्यास तुम्ही शिका आणि सर्व देवाने तुमच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून घ्या. या आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि सुंदर असा संदेश आज परमेश्वराकडून आपल्यापर्यंत आलेला आहे, त्याकरिता त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या पवित्र वचनामधून जो काही बोध तू आम्हाला केलास, जी शिकवण तू आम्हाला देऊ केलीस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, तू आज पुन्हा एकदा आम्हाला आठवण करून दिलेली आहेस की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान, प्रथम प्राधान्य तुला द्यावं. प्रभू, आम्ही आजपर्यंत जर का आम्ही चुकीच्या गोष्टींना आम्ही प्राधान्य दिलं असेल तर प्रभू आज मी तुझ्याकडे क्षमा मागते. प्रभू, तू आमची क्षमा करशील असा पूर्ण विश्वास आहे. प्रभू, आम्ही सर्व गोष्टींहून अधिक प्राधान्य किंवा प्रथम प्राधान्य आम्ही तुला आणि केवळ तुलाच द्यावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रथम आम्ही तुझ्या राज्याचा शोध घ्यावा, तुझ्या नीतिमत्वाचा आम्ही शोध घ्यावा, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. आणि प्रभू, तू आमच्यासाठी राखून ठेवलेले जे सर्व आशीर्वाद आहेत ते प्रभू आम्हाला आपोआप मिळून जातील, आम्हाला ते सर्व गोष्टी प्राप्त होतील असं तुझं वचन आम्हाला सांगत आहे. तुझ्या या अभिवचनाबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, मी तुझी स्तुती करते. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुला प्रथम स्थान द्यावं, याकरिता आमचं सहाय्य कर. आमच्या सर्व निर्णयांमध्ये प्रभू आम्ही तुझ्याकडून मार्गदर्शन घ्यावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. आमच्या नातेसंबंधांमध्ये, आमच्या आर्थिक व्यवस्थापनामध्ये सुद्धा प्रभू आम्ही तुला प्रथम प्राधान्य द्यावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. देव पित्या, जर का आम्ही तुला प्रथम स्थान दिलं, आम्ही जर का तुझा आदर आणि सन्मान केला, तर तू आमचा आदर आणि सन्मान करून आम्हाला सुद्धा प्रभू तू उच्च स्थान देशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. कधीही आम्ही तुला अखेरचं स्थान देऊ नये, याकरिता देव पित्या तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.